नमस्कार मंडळी, मी निखिल, म्हणजे सर्व मला बाळू बोलतात. तर आपण जातो आहे आता आपल्या स्वर्गात, म्हणजेच आपल्या कोकणात, आपल्या गावी चिपळूणला. तर बघूया कसं जायचं. आता मी आलोय वसईला. आता इकडनं आपण पकडूया गांधीधाम एक्सप्रेस, आणि आपण तिकीट काढली नाही आहे, तर आपण जातोय जनरल डब्यानी. तर बघूया कसा होतो प्रवास. मंडळी, काय सीझन नाही काही नाही तरी पण ट्रेनला गर्दी तर प्रचंडच आहे. आणि माणसं त्या साईडला उभे आहेत, इकडनं चढायला जमणार नाही म्हणून. हे बघा कसे उतरून खाली जात आहेत ते. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. मंडळी, या ट्रेनमध्ये खूप भांडणं झाली होती. ही लोक बसूनच देत नव्हती कोणाला. बोलतात की आम्ही दोघंजण बसणार, आमच्या बॅगा आहेत वगैरे. आणि पण पहिली गोष्ट ही जनरल डब्बा आहे. तुम्हाला एवढंच असेल तर तुम्ही तिकीट काढून या ना. तुम्हाला सर्वांनाच बसायचं आहे इकडे. आणि हा जो पोरगा आहे, याला काय झालं होतं मध्ये काय माहीत, मोठ्या मोठ्याने ओरडायचा. मोठ्या मोठ्याने याला आकडी आली होती की काय समजलं नाही, मोठ्या मोठ्याने ओरडत होता. आणि मंडई खूप गर्दी होती ट्रेनमध्ये, भांडणं पण झाली खूप. असं असतं की जनरल डब्बा आहे तर जरा ॲडजस्ट करायला लागतं, पण काही लोक ॲडजस्ट करतच नाही. तर मग काय दुसरा उपाय भांडणाशिवाय, एकदा दोनदा बोलायचं, नाही तर मग काय पर्याय नाही. आता आलो आहे आपण चिपळूण स्टेशनला. आणि आता इकडनं जाऊया आपण आपल्या घरा. बस अजून, म्हणजेच लालपरी अजून आली नाही आहे. आली की आपण जाऊया. ही आली आपली लाल परी. चला जाऊया. मित्रांनो, आता पोचलोय मी माझ्या आईकडे. आता इकडनं गाडी घेतो आणि जातो माझ्या घरात. तर मंडळी, आता आपण आलो आहे गोवाघर हायवे. आता इकडनं आपण जातो आपल्या घरी. आता हवा वगैरे भरूया आणि जाऊया आपल्या घरात. इथे आता हवा भरतो मस्त, आणि आपण आपल्या घरी जाऊया. आणि हा गोवाघर हायवे रोड, इकडनं डायरेक्ट गोवाघर. मंडळी, हा बघा धुका केवढा आहे. गाडी चालवायला खूप मजा येते. मी हळूहळू जातो आहे. आणि थंडी पण आहे. आणि 7 सकाळीची वेळ आहे, त्या कारणाने थंडी खूप आहे, पण मजा येते गाडी चालवायला. तर जाऊया हळूहळू, चला. तर मंडळी, आपण आता आलो आहे, पोचलो आहे आपल्या कोकणात, म्हणजे चिपळूणला. तर आता आपण आपल्या जातोय घरात. थंडी तर खूप आहे, विचारू नका. तर काय हाल होणार आहे सकाळचे आणि परत संध्याकाळचे, काय सांगू शकत नाही. आता नाश्ता मॅगी घेतले, घरी जाऊन बनवूया आणि बघूया कुठे जायचं आहे, प्लॅन होतोय का. चला बनवू घ्या. मंडळी, पोचलो आहे मी आता घराजवळ. आता हा आहे पटनाचा परा. याला पटाचा परा बोलतो आम्ही सर्व. आणि या टायमाला गणपती विसर्जन आम्ही इथेच केले होते. या टायमाला खाडीवर घेऊन नव्हतो गेलो. तर जाऊया, चला.
आपल्या घरात. अरे कहना क्या चाहते हो? आपण आलो आहे आपल्या घरात. चला आपण जाऊयात आपल्या घरात. घराजवळच्या पर्याला अजून पाणी आहे, कारण की पाऊस खूप लेट होता या टायमालाच अजून पाणी आहे. तर बघूया, संध्याकाळी गेलो तर एक राऊंड मारूया खेकडी पकडायला. पण मंडळी नजारा तर बघा, बापरे. म्हणून कधी गावी आलो की परत मुंबईला जायचं मन करत नाही. याचं कारण हेच. सकाळी तर खूप थंडी होती, आता तर थंडी नाही आहे. मी आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता जाऊया, नाश्ता वगैरे करूया. आणि आता ऊन तर आलं आहे चांगला मस्त. बघूया, जरा कुठेतरी जायचं ठरलंय फिरायला, बघू. आणि तर नाश्ता बनवलाय आपण. अजित बुवड यांनी हा नाश्ता बनवलाय, मॅगी. चला, मस्त झाले बोलतात, बघू खाऊन. आपण व्हिडिओ इथेच थांबूया. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि तुमच्याच साहाय्याने मी व्हिडिओ बनवतोय. तुम्ही बोललात, तुमचे कमेंट चांगले आले तर अजून चांगल्या व्हिडिओ मी तुमच्याकडे पर्यंत पाठवीन.